नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी मंगेश सर आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करताय ना? अरे करायलाच पाहिजे बाळांनो. चला, आजचा आपला टॉपिक आहे युटिलिटी ॲनालिसिस, इकॉनॉमिक्समधला सेकंड चॅप्टर. सो वी आर गोइंग टू स्टडी आर सेकंड चॅप्टर युटिलिटी ॲनालिसिस. हे पुस्तकाचं पहिलं पान आहे ज्याच्यामध्ये युटिलिटी म्हणजे काय हे सांगितलं आहे. युटिलिटीचे फीचर्स दिलेत. टोटल 6 फीचर्स या पानावर आहेत. आणि हे दुसरं पान, याच्यावर उरलेले 7, 8, 9, 10 असे 4 फीचर्स आहेत. आपण या सगळ्यांचा अभ्यास आज करणार आहोत. तर तयार आहात ना सगळेजण माझ्यासोबत अभ्यास करायला? अरे हो म्हणा, हो नाही काहीतरी मला ऐकायला येतं तुम्ही काय बोलताय ते. लाजताय कसले? अरे काय लाजायचं. चला अभ्यासाला सुरुवात करूया. Utility analysis. Today we are going to study about utility analysis, and in our today's lecture we are going to study about features of utility also. So let's start with the introduction. You have been already introduced to the concept of utility in class 11. This unit gives an detailed explanation of consumer behavior. Friends, you know that we have studied utility a little bit in our 11th standard. पण आपण ना आपल्या 11वीच्या वर्गामध्ये युटिलिटीचा थोडासा ओझरता अभ्यास केला होता. आज आपण युटिलिटी ह्या कन्सेप्टचा अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे अभ्यास करणार आहोत. युटिलिटी म्हणजे काय, युटिलिटीचे फीचर्स काय काय आहेत, त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, वगैरे वगैरे वगैरे. पण बाळांनो, हे सगळं शिकायचं असेल तर आपल्याला युटिलिटी समजून घ्यावी लागेल. तुम्ही म्हणत असाल, सर मगाशीपासून 3 ते 4 वेळा ते युटिलिटी युटिलिटी बोललात, पण युटिलिटी म्हणजे काय ते समजावून सांगा. अरे आपण तेच समजावून घेत आहोत. पुढची ओळ बघा बरं. इन प्रॅक्टिस एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्राईज टू सॅटिस्फाय हिज वॉन्ट्स विथ अवेलेबल रिसोर्सेस. इन प्रॅक्टिस आपल्या रोजच्या जीवनामध्ये सकाळी आपण झोपेतनं उठतो ते रात्री झोपतो इथपर्यंत आपण प्रत्येकजण काय आहोत? इंडिव्हिज्युअल आहोत, बरोबर आहे. ट्राईज टू सॅटिस्फाय हिज वॉन्ट्स. दिवसभरामध्ये आपण काय करतो? ट्राय टू सॅटिस्फाय वॉन्ट्स. आपल्या वॉन्ट्स म्हणजे गरजा, सॅटिस्फाय म्हणजे समाधान देणे, आपल्या गरजांची पूर्तता करणे, बरोबर. प्रत्येक माणूस हा आपल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो विथ द अवेलेबल रिसोर्सेस. अवेलेबल म्हणजे त्याच्याकडे उपलब्ध असणारे, रिसोर्सेस म्हणजे साधनं, बरोबर आहे. उदाहरणार्थ त्याला तहान लागली आहे तर त्याच्यासमोर आता पाणी आहे, थम्सअप आहे, उसाचा रस आहे, थंड दूध आहे. आता ह्या 4पैकी काय घ्यावं हे त्याने ठरवायचं. पण जर का त्याला तहान लागली आणि समोर नेमकं पाणीच ठेवलं आहे तर त्याने पाणी पिऊन तहान भागवावी. म्हणजे रिसोर्सेस, अवेलेबल रिसोर्सेसचा वापर करून आपली गरज पूर्ण करणं. इट इज ट्रू दॅट ह्युमन वॉन्ट्स कॅनॉट बी सॅटिस्फाईड फुल्ली ॲट अ स्पेसिफिक टाईम. आता आठवतं का मागच्या वर्षी आपण शिकलो होतो ह्युमन वॉन्ट्स आर ग्रेडेबल, ह्युमन वॉन्ट्स कॅनॉट बी सॅटिस्फाय ॲट वन टाईम वगैरे वगैरे. त्यातलीच ही गोष्ट आहे. इट इज ट्रू दॅट, हे खरं आहे, ह्युमन वॉन्ट्स कॅनॉट बी सॅटिस्फाय फुल्ली ॲट अ स्पेसिफिक टाईम. माणसाच्या गरजा सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळेस पूर्ण करता येत नाहीत. हो, नाही करता येत हो. अँड युटिलिटी ॲनालिसिस एक्सप्लेन अ कन्झ्युमर्स बिहेवियर इन अ रिलेशन टू द मॅक्झिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन. आणि आपण जो अभ्यास करणार आहे ना आता युटिलिटी ॲनालिसिस, तो सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कन्झ्युमर कोण? तुम्ही, मी, आपण सर्व कोण? आपण काय करतो? कन्झ्युम करतो, गुड्स कन्झ्युम करतो, सर्व्हिसेस कन्झ्युम करतो. गुड्स सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा. कन्झ्युम करणे म्हणजे त्याचा उपयोग करणे, उपभोग घेणे, वापर करणे. मग आपण कोण झालो? कन्झ्युम करणारे, कन्झ्युमर. सो दॅट हा कन्झ्युमर जो असतो त्या वस्तूंचा उपयोग कशासाठी करतो? शेवटची वेळ बघा, मॅक्झिमायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन, की त्या वस्तूमधनं त्याला पुरेपूर संपूर्ण समाधान मिळावं म्हणून करत असतो. मग आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची, बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगतो की युटिलिटी म्हणजे काय. बघा मी जी ओळ सांगतोय ना, एक तर पेन घ्या, पेन्सिल घ्या. वेळ लागतो का पेन शोधायला? अरे असं काय रे, लेक्चर सुरू झालं की पेन पेन्सिल वही रेडी ठेवायची. बरं, हरकत नाही, बरोबर. ऐका, नाही तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका. सो युटिलिटी म्हणजे काय, सोप्या शब्दात सांगतो, ओळ लक्षात ठेवायची. लेक्चर जेव्हा परत आपण भेटू तेव्हा सुरू होतील त्यावेळेस मी पाठांतर विचारणार. युटिलिटी मीन्स वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी. मी पुन्हा एकदा बोलतोय, युटिलिटी मीन्स वॉन्ट सॅटिस्फाईंग कॅपॅसिटी
ऑफ द कमॉडिटी. युटिलिटी म्हणजे काय? वॉन्ट, गरज, सॅटिस्फाईंग, समाधान देणे, कॅपॅसिटी, क्षमता, कॅपॅसिटी, क्षमता, बरोबर. ऑफ द कमॉडिटी, कमॉडिटी म्हणजे वस्तू. आता पुन्हा सांगतो, वस्तूची गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे युटिलिटी. मी पुन्हा बोलतोय, त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. हां, वस्तूची गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे युटिलिटी. बोला. अरे तुम्ही बोलत नाही, कोणीच बोलत नाही आहात. बोला. वस्तूची गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे युटिलिटी. हो, पण आता युटिलिटी तुम्हाला कळलं असेल. वस्तूची गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे युटिलिटी. पण पुढे जाऊया आपण. फीचर्स ऑफ युटिलिटी. मग आता ह्या युटिलिटीचे फीचर्स काय? तत्पूर्वी तुम्हाला कळलं ना युटिलिटी म्हणजे काय? नाही कळलं? अरे मी आता सांगितलं ना, वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. बरोबर आहे? मी काय म्हणतो नीट ऐका. बरोबर. आता विचार करा की तुम्ही आता ह्या भर दुपारच्या उन्हामध्ये, मला माहिती आहे की आता तुम्हाला बाहेर जाता येत नाही, ते आपल्याला त्या कोरोनाच्या भीतीमुळे बाहेर पडता येत नाही. पण असा विचार करा की नॉर्मल लाईफ आहे आपलं, आणि आपण डोंबिवली स्टेशनपासून आपल्या घरापर्यंत भर दुपारच्या 12:30-1च्या उन्हामध्ये चालत आलो आहे. बरोबर आहे? आपण घरामध्ये आलो, आपल्याला तहान लागली. बरोबर आहे? तहान लागली म्हणजेच काय आहे? आपल्याला वॉन्ट, गरज आहे. कशाची गरज आहे? तर तहान भागवण्याची. पण तहान भागवण्यासाठी गरमागरम चहा पिणार की पाणी पिणार? पाणी. बरोबर. पाण्यामध्ये काय आहे? तुमची गरज पूर्ण करण्याची क्षमता. बरोबर. ही क्षमता म्हणजे युटिलिटी. कळतं मी काय म्हणतो ते? अरे मांडता हवा. हां, मान हलवा ना. बघा, त्या चहामध्ये, चहा पण लिक्विड आहे, गरम गरम चहामध्ये पण लिक्विड आहे. बरं, पाणी पण लिक्विड आहे. पण मग चहा तुमची गरज पूर्ण करू शकतोय का? नाही. मग काय गरज पूर्ण करू शकतोय? पाणी. म्हणजे पाण्यामध्ये काय आहे? तुमची गरज पूर्ण करण्याची क्षमता. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची जी क्षमता असते तिला युटिलिटी असं म्हणतात. अरे कळतंय की नाही? कळलं ना? मग हे कधी सांगणार? चला आपण आता बघूया फीचर्स ऑफ युटिलिटी. पहिलं बघा, आता तुम्ही लक्षात ठेवायचं क्षमता. मी काय म्हणालो? युटिलिटी म्हणजे गरज पूर्ण करण्याची क्षमता. बरोबर. आता तुमच्यामध्ये पण अनेक क्षमता आहेत. अरे आहेत ना क्षमता. मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी आता ही तुमची क्षमता झाली. बरोबर आहे? पॉवर झाली तुमची. मी मगाशीच म्हटलं युटिलिटी इज अ पॉवर ऑफ पण आता कोणतीही पॉवर जी असते ना ती दिसते का? बरोबर. मी असं करू शकतो. बरोबर. मी एवढ्या वेगात जाऊ शकतो, मी ही वस्तू एवढं वजन उचलू शकतो. बरोबर. तुमची क्षमता दिसते का? हो, दिसते का? कोणतीही ऊर्जा, कोणतीही पॉवर कधीच दिसत नाही. जसं आपलं टी व्ही, ट्यूबलाईट, पंखा कशाच्या बळावर चालतो? विजेच्या, इलेक्ट्रिसिटीच्या. बरोबर. ही इलेक्ट्रिसिटी दिसते का? पण ती असते का? मग असते तर ती दिसते का? नाही, शोधायला प्रयत्न करायला जाऊ नका. वायर फाडून बिडून बघायला जाऊ नका. बरोबर. करंट चालू असेल तर आणखीन प्रॉब्लेम होईल. बरोबर. कधी लक्षात ठेवायचं, ऊर्जा ही असते पण ती दिसत नसते, कारण ती काय आहे? क्षमता आहे. कोणतीही पॉवर दिसत नाही. हे डोक्यामध्ये ठेवायचं. आता पुढे जाऊया, आपण बघूया फीचर्स ऑफ युटिलिटी. फॉलोविंग आर द फीचर्स ऑफ युटिलिटी. पहिलं आहे, द फर्स्ट वन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. युटिलिटी इज अ रिलेटेड टू द टाईम अँड प्लेस. युटिलिटीचा संबंध कशाशी आहे? टाईमशी, वेळेशी आहे. प्लेस, स्थळाशी आहे. इट व्हॅरीज फ्रॉम टाईम अँड प्लेस it varies from time to time and place to place. For example, woolen clothes have greater utility in the winter. Sand has greater utility at the construction site than the seashore. पण लक्षात ठेवायचं, युटिलिटी कशी आहे? रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह म्हणजे संबंधित आहे. युटिलिटीचा संबंध कशाशी असतो? टाईम अँड प्लेस. टाईम म्हणजे काय? तर वेळ. बरोबर आहे. आणि प्लेस म्हणजे काय? ठिकाण. उदाहरणार्थ युटिलिटी, गंमत बघा. युटिलिटी, बरोबर. युटिलिटी म्हणजे काय? गरज पूर्ण करण्याची क्षमता. आता कसं आहे ना की युटिलिटी ही आपल्याला स्वेटरमधनं मिळते का? हो मिळते. पण कधी मिळते? हिवाळ्यामध्ये. स्वेटर तेच आहे,
हिवाळ्यामध्ये घातलं तर काय होतं, त्यातनं आपली गरज पूर्ण होते. तेच स्वेटर उन्हाळ्यामध्ये घालाल का? नाही ना. आणि घातलं तर गरज पूर्ण होणार का? नाही ना. म्हणजे स्वेटर तेच असतं, पण टाईम कोणता आहे? हिवाळा. काय मिळाली? युटिलिटी. टाईम बदलला, स्वेटर तेच आहे, उन्हाळा आला, युटिलिटी मिळते का? नाही. म्हणजे युटिलिटी कशाशी जोडलेली आहे? टाईमशी. बरोबर सर, टाईम नाही, प्लेस पण. फॉर एक्झाम्पल आता गंमत बघा, त्याने उदाहरण दिलं आहे सँड. सँड म्हणजे वाळू, बरोबर आहे. आता वाळू, बरोबर, वाळूचा बांधकामाच्या ठिकाणी उपयोग जास्त होतो, हो की नाही? तीच वाळू समुद्राच्या किनारी पडलेली असते, बरोबर. आता ती वाळू जी काही समुद्राच्या किनारी पडलेली आहे, बरोबर, आपण खेळतो बागडतो, पण ती तशीच पडलेली असते. तिला कोणी उचलून घेऊन जातं का? त्याचा वापर काही होतो का? काही नाही. पण तीच बांधकामाच्या ठिकाणी असेल तर तिचा वापर कशासाठी होतो? बांधकाम करण्यासाठी. म्हणजेच प्लेस, जागा बदलली. वाळू उचलली आपण समुद्रकिनाऱ्यावरची आणि बांधकामाच्या इथे नेऊन ठेवली तर तिचा वापर होणार. पण तीच वाळू जर का समुद्राच्या किनारी असेल तर ती पडून राहणार, बरोबर. मी अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. गंमत बघा कसं असतं, बरोबर आहे. आता वाळू जी आहे ती राजस्थानमध्ये आहे, बरोबर आहे, बरोबर. की आपण असं म्हणूया बर्फ आहे. बर्फ कुठे आहे? हिमालयामध्ये आहे, बरोबर. मग आता आपण एक काम करूया की हिमालयामध्ये जर का आपण म्हणूया, बरोबर, तो बर्फ आहे ना, बरोबर, तो बर्फ आपण हिमालयामध्ये जाऊन बर्फाचा कारखाना टाकला आणि हिमालयामध्ये बर्फ विकतोय. लोक घेतील का हो विकत आपल्याकडनं? ते म्हटलं अहो ऑलरेडी आमच्याकडे एवढा बर्फ आहे, बरे, आता आम्ही तुमचा बर्फ कशाला, एवढं थंड आहे कसं काय विकत घेणार? आपण वाळू जी काही आहे ती वाळू राजस्थानमध्ये नेऊन विकायला बसलो आहे, बरं. ते घेणार काय? म्हणणार आहे काय बाबा, आमच्या घराच्या बाहेर पडलं तर ती वाळूच वाळू आहे. थोडक्यात काय तर लक्षात ठेवायचं, वस्तूची जागा बदलली की तिची युटिलिटी बदलते, बरोबर आहे. म्हणजे युटिलिटी इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. पुढचा मुद्दा बघूया आपण. Subjective concept. It is a psychological concept. Utility differs from person to person. This is due to difference in the taste, preferences, like, dislike, nature, habit, profession, etc. For example, stethoscope has utility to the doctor but not to the layman. आता आणखी उदाहरण बघूया की युटिलिटी इज अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. सब्जेक्टिव्ह म्हणजे विषय. युटिलिटी ही विषयाला जोडलेली असते. फॉर एक्झाम्पल, युटिलिटीचा संबंध कशाशी असतो तर टेस्ट, बरे, चव, कोणाला गोड आवडतं, कोणाला तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं. प्रेफरन्सेस, बरे, आपलं प्राधान्य, बरे, मला हेच पहिलं आवडतं, मला तेच पहिले पाहिजे. लाईक, डिसलाईक, आवडी निवडी. नेचर, स्वभाव. हॅबिट्स, बरे, आपल्या सवयी. प्रोफेशन, व्यवसाय. या सगळ्यांशी युटिलिटीचा संबंध असतो. फॉर एक्झाम्पल त्याने दिलं आहे की स्टेथोस्कोप. आपण डॉक्टरकडे गेलो ना की त्याच्या गळ्यामध्ये लटकत असतं ना, त्याला म्हणतात स्टेथोस्कोप. पण आता तुम्ही मला सांगा, ह्या स्टेथोस्कोपचा कोणाला उपयोग होतो? डॉक्टरला, बरे. त्या स्टेथोस्कोपचा त्या झोपलेल्या पेशंटला काय उपयोग असतो का? काही नाही. वस्तू तीच आहे, स्टेथोस्कोप. उपयोग, युटिलिटी कोणाला देते आहे? डॉक्टरला. तीच वस्तू त्या झोपलेल्या पेशंटला युटिलिटी देते का? नाही. म्हणजे युटिलिटीचा संबंध कोणाशी असतो? त्या विषयाशी असतो, बरोबर. आता आपण असं उदाहरण पकडूया. आपल्या असं उदाहरणासमोर धरूया. आपल्याकडे दोन विद्यार्थिनी आहेत, बरोबर. पहिली आहे लिझा आणि दुसरी आहे हिना, बरोबर. आता लिझा आहे ना, तिला गोड खायला आवडतं आणि हिना आहे ना, तिला गोड खायला आवडत नाही. आता या दोघीजणी माझ्या घरी आल्या आणि मी मस्तपैकी त्या दोघीजणी आल्यानंतर त्यांना खायला गोड गोड अशी मस्त जिलेबी दिलेली आहे, बरोबर. आता जिलेबीने पोट तर भरणार आहे, बरोबर. ती जिलेबी लिझा खाते, तिला त्यातनं युटिलिटी मिळते. हिना खात नाही आहे कारण तिला युटिलिटी मिळत नाही. कारण सब्जेक्टिव्ह. काय सब्जेक्ट आहे? हिना डू नॉट लाईक स्वीट, बरोबर आहे. आता कळलं मी काय बोलतो ते? बघा त्या दोघीजणी हसतायत बघा, बरोबर. अरे एक्झाम्पल आहे रे बाबांनो. पुढे जायचं का आपण? तुम्हाला समजतंय का? थर्ड पॉईंट. येस, एथिकली नॅचरल कन्सेप्ट. The concept of utility has no ethical consideration. It is a morally colorless concept. The commodity should satisfy any want of a person without considering of what is good or what is bad, desirable or undesirable. For example, a knife has a utility to cut fruits and vegetables as well as it can be used to harm someone. Both wants are of a different nature but are satisfied by the same commodity. Now, thus utility is ethically neutral.
बरोबर. बाळांनो, तर एक लक्षात ठेवायचं की युटिलिटी कशातूनही मिळते. हो, कशातूनही मिळते. आता इथे म्हटलेलं आहे की द कन्सेप्ट ऑफ युटिलिटी हॅज नो एथिकल कन्सिडरेशन. बरोबर. त्याचा संबंध ना चांगल्या वाईटाशी नसतो. उदाहरणार्थ की दारू पिणारा माणूस. बरे, दारू पिणाऱ्या माणसाला त्या दारूतून समाधान मिळतं म्हणतो तो दारू पितो. एक लक्षात ठेवायचं, या जगातनं ज्या गोष्टीतनं आपली गरज पूर्ण होते तीच गोष्ट आपण विकत घेतो. हां, त्या गोष्ट कन्झ्युम करतो. ज्यातनं समाधान मिळत नाही अशी कुठलीच गोष्ट आपण कन्झ्युम करत नाही. बरोबर आहे की नाही? हां, आणि म्हणून दारू पिणाऱ्या माणसाला दारूमधनं काय मिळतं? बरं, युटिलिटी मिळते म्हणून तो दारू पितो. पण दारू न पिणाऱ्या माणसाला दारूमधनं काहीही समाधान मिळत नाही, तो पित नाही. पण मग आपण काय म्हणणार? दारू पिणं चांगली गोष्ट नाही, ते वाईट आहे. पण बाबांनो, युटिलिटी वाईट, चांगलं, योग्य, अयोग्य असा भेदभाव करत नाही. युटिलिटी दोन्हीमध्ये मिळते. बरोबर आहे. उदाहरणार्थ चाकू. आता चाकू जो काही आहे, जर का डॉक्टरच्या हातात असेल तर तो त्या डॉक्टर काय करतो? त्या माणसाचं पोट फाडतो, ऑपरेशन करतो आणि त्याचा जीव वाचवतो. तोच चाकू एखाद्या जर का खुन्याच्या हातामध्ये असेल, तो पोट फाडतो, त्या माणसाचा जीव घेतो. बरोबर. पण आता लक्षात आलं का तुम्हाला? मग चाकूने दोन्ही गोष्टी, म्हणजे चाकूने जे काही आहे ते फाडण्याचं काम केलं जातं. बरोबर. त्यातनं वस्तू फाडण्याची युटिलिटी मिळते. ते योग्य आहे की अयोग्य आहे, बरोबर आहे, हे वापरणाऱ्याच्या हेतूवर अवलंबून असतं. तो आपला अभ्यास नाही आहे आजचा. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की युटिलिटी चांगल्या वस्तूतून पण मिळते आणि वाईट वस्तूतून पण मिळते. त्यामुळे ह्याचं सेवन करणं चांगलं आहे की वाईट आहे हे युटिलिटी बघत नाही. बरोबर. युटिलिटी चांगल्यामधनं पण मिळते आणि वाईटातनं पण मिळते. समजता का मी काय म्हणतो ते? आता पुढे जाऊया आपण. युटिलिटी डिफर्स फ्रॉम युजफुलनेस. युटिलिटीचा संबंध हा युजफुलनेसपेक्षा काही नसतो. म्हणजे युटिलिटी आणि युजफुलनेस दोन वेगळ्या गोष्टी आहेत. युटिलिटी इज द कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. बघा, आत्ता डेफिनेशन इथे दिसते, आत्तापर्यंत डेफिनेशन दिसली नव्हती. ही लक्षात ठेवायचं, वाचल्या स्क्रीनशॉट मारून ठेवा. युटिलिटी इज द कॅपॅसिटी ऑफ अ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं, युटिलिटी काय आहे? माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. व्हेअर ॲज युजफुलनेस इंडिकेट्स व्हॅल्यू इन यूज ऑफ कमॉडिटी. बरोबर. पण आता युटिलिटी म्हणजे काय? पुन्हा एकदा ऐका, गोंधळ करू नका. कारण ना मी बोलतोय, मी तुमच्या समोर नाही आहे ना, तुम्ही अजून नीट समजावून सांगितलं असतं. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. युटिलिटी म्हणजे काय? गरज पूर्ण करण्याची क्षमता. आता युजफुलनेस म्हणजे काय? उपयोगिता, त्याचा वापर, उपयोगिता. बरोबर. वापर वेगळा आणि क्षमता वेगळी. वापर वेगळा आणि, अरे बोलतच नाही रे हे लोक. वापर वेगळा आणि क्षमता वेगळी. फॉर एक्झाम्पल, मिल्क हॅज बोथ युटिलिटी ॲज वेल ॲज युजफुलनेस टू द कन्झ्युमर, while liquor has utility only to an addict but it has no usefulness. बरोबर. आता उदाहरण बघा ना, दूध. बरोबर. दुधामध्ये क्षमता पण आहे आणि त्याचा वापर पण केला जातो. हो, बरोबर आहे. ग्राहक दूध विकत पण घेतो आणि त्याचा वापर सुद्धा केला जातो. पण लिकर, दारूमध्ये युटिलिटी आहे का? आहे. पण ती कोणासाठी आहे? सगळ्यांसाठी आहे का? नाही. जो दारू पितो त्याच्यासाठीच आहे. आणि ते युजफुल आहे का? वापरणं बरोबर युजफुल आहे का? त्याचा उपयोग होतो का? जराही नाही. बरोबर. मग आता पुन्हा बघूया की दूध सर्वांना उपयोगाचं पडतं का? हो, पडतं. म्हणजे दुधामध्ये उपयोगिता आहे. बरोबर आहे. दूध जे काही आहे ते आपल्याला युटिलिटी देतं का? देतं. पण मग दारू युटिलिटी देते का? हो, देते. पण त्यात ते युजफुल आहे का? नाही. म्हणजे थोडक्यात काय तर युटिलिटी ज्यातनं मिळतं, बरे, ती क्षमता आहे, त्याचा संबंध वापराशी येत नाही. युजफुलनेस वेगळा असतो, वस्तूचा वापर करणं वेगळं. बरे. समजा नाही समजलं तर मला परत तुम्ही विचारू शकता. आपण पुढे जायचं का? येस. युटिलिटी डिफर्स फ्रॉम अ प्लेजर. युटिलिटीचा संबंध हा प्लेजरशी असतो. प्लेजर म्हणजे काय? बरोबर आहे, आनंद. बरोबर आहे. अ कमॉडिटी मे पजेस युटिलिटी बट इट मे नॉट गिव्ह एनी प्लेजर टू द कन्झ्युमर. बघा, आपण जेव्हा एखादी वस्तूचं कन्झ्युम करतो, ग्रहण करतो, बरोबर, त्याने आपली गरज पूर्ण होते. पण प्रत्येक वेळेस ती वस्तूचं ग्रहण केल्याने आनंद निर्माण होतो असं जराही नाही. फॉर एक्झाम्पल, इंजेक्शन फॉर अ पेशंट हॅज अ युटिलिटी बिकॉज इट क्युअर्स अ एलिमेंट बट हार्डली गिव्स एनी एन्जॉयमेंट टू प्लेजर. आता उदाहरण बघा ना, आपण डॉक्टरकडे गेलो, मला बरं नाही वाटत आहे,
ताप येतो आहे, अंग दुखतं आहे, बरोबर. डॉक्टर काय म्हणणार, एक काम करा, एक इंजेक्शन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. बरं, आता इंजेक्शन आपण घेतलं, इंजेक्शन टोचल्यावर गुदगुल्या होतात का? बरोबर वाटतं का? अहो, इंजेक्शनचं नाव काढलं की आपण नको, गोळ्या द्या, असं काहीतरी म्हणतो, बरोबर. पण आपण विषयाकडे परत येऊया. इंजेक्शन दिलं, बरोबर आहे, ते टोचलं की आपल्याला आनंद वाटतो की वेदना होतात, त्रास होतो, नकोसं वाटतं ना, वेदना होतात ना. हां, मग म्हणजेच काय तर युटिलिटी. पण त्याने त्या इंजेक्शन घेतल्याने काय बरा होतो? आपला आजार. म्हणजे वस्तू जेव्हा आपण ग्रहण करतो त्याने आपल्याला त्याची गरज पूर्ण आपली होते, पण ती गरज पूर्ण होताना त्यातनं आनंदच मिळेल असं काहीही नाही. पुढचा मुद्दा बघूया आपण. युटिलिटी डिफर्स फ्रॉम सॅटिस्फॅक्शन. युटिलिटीचा संबंध सॅटिस्फॅक्शन, समाधानाशी नाही. म्हणजे वस्तूची गरज पूर्ण करण्याची क्षमता या वस्तूमध्ये असते, बरे. पण तिचा समाधान कधी असतं? समाधान ही शेवटची गोष्ट आहे, बरोबर आहे. समाधान हे शेवटच्या टप्प्यात येतं, त्याचा संबंध युटिलिटीशी नाही. युटिलिटी इज अ कॉज ऑफ कन्झम्पशन, सॅटिस्फॅक्शन इज द एंड ऑफ रिझल्ट कन्झम्पशन. लक्षात ठेवायचं, युटिलिटी, वस्तू ग्रहण करायला सुरुवात केली की आपल्याला युटिलिटी मिळते, बरोबर आहे. आणि समाधान कधी येतं? जेव्हा आपली गरज पूर्ण होते ना तेव्हा समाधान येतं, बरोबर. गरज संपली ना की समाधान. थोडक्यात काय, जेव्हा समाधान येतं ना तेव्हा ती गरज पूर्ण झालेली असते. दे आर इंटर रिलेटेड बट स्टील डिफरंट कन्सेप्ट. खरं तर ना दोन्हींचा एकमेकांशी थोडासा संबंध आहे. म्हणजे युटिलिटीचा आणि समाधानाचा एकमेकांशी थोडासा संबंध आहे. पण लक्षात ठेवायचं की युटिलिटी ही वस्तूमधनं मिळायला सुरुवात होते जेव्हा ती वस्तू आपण कन्झ्युम करायला सुरुवात करतो, बरोबर. म्हणजेच काय, युटिलिटी पहिल्यापासून असते आणि समाधान कधी येतं? शेवटी येतं, जेव्हा आपली गरज पूर्ण झालेली असते. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? युटिलिटी ही पहिल्या क्षणापासून असते जेव्हा आपण ती वस्तू कन्झ्युम करतो. आणि समाधान कधी येतं? जेव्हा आपली गरज पूर्ण झालेली असते. म्हणजे समाधान पहिल्या क्षणापासून मिळत नाही, जेव्हा आपली गरज पूर्ण होते तेव्हा समाधान मिळतं. फॉर एक्झाम्पल, thirsty person drinks a glass of water since water has the capacity to satisfy thirst. Utility of a water is a cause of a consumption and his satisfaction derives is at the end result of the consumption. फॉर एक्झाम्पल, बाळांनो कसं आहे बघा, बरोबर. तुम्ही उन्हातनं चालत आलात, तुम्हाला तहान लागलेली आहे, बरोबर. आणि तुम्ही घरी गेलात आणि एक ग्लास पाणी प्यायलात, पण तुमचं समाधान झालं का? नाही. पण एका ग्लासाने काय झाली? तुमची थोडीशी गरज पूर्ण झाली. म्हणजे लक्षात आलं, एका ग्लासामधनं युटिलिटी मिळाली, सॅटिस्फॅक्शन मिळालं का? नाही मिळालं. मग दुसरा ग्लास तुम्ही पाणी प्यायलात, मग दुसरा ग्लास पाणी प्यायल्यामुळे काय झालं? तुम्हाला त्यातनं युटिलिटी मिळाली का? हो, मिळाली. थोडीशी गरज आपली पूर्ण झाली की नाही? झाली. पण समाधान मिळालं का? नाही मिळालं. मग तिसरा ग्लास तुम्ही पाणी प्यायलात, हो, तिसऱ्या ग्लासात तुम्हाला युटिलिटी मिळाली का? गरज पूर्ण झाली का? हो, झाली. समाधान मिळालं का? हो, मिळालं. म्हणजे 3 ग्लास पाणी प्यायल्यावर तुम्हाला आता असं वाटलं, आता बस, आता तहान पूर्ण झाली. म्हणजे आता काय लक्षात काय आलं तुम्हाला? सॅटिस्फॅक्शन, समाधान कधी आलं? शेवटी, गरज पूर्ण झाल्यावर. युटिलिटी कधीपासून होती? पहिल्या ग्लासपासून. म्हणजे युटिलिटी पहिल्यापासून असते, समाधान शेवटी येतं. समजतंय ना? घाई होते का थोडी माझ्याकडनं? बरं, हरकत नाही. आपण पुढचा मुद्दा बघूया. मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अ हायपोथेटिकल, बरोबर. युटिलिटी इज अन ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट. Cardinal or a numerical measurement of a utility is not possible. For example, thirsty person after drinking water may derive higher or a lower level of utility. Thus, utility can only be experienced and found either positive, zero or negative. Negative utility is called disutility. बाळांनो कसं आहे ना, मेजरमेंट, मोजमाप घेणं, बरोबर. मोजमाप घेणं, युटिलिटी मोजता येत नाही. कानाने ऐकून ठेवायचं, मनामध्ये पक्क करायचं. युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड, बरोबर. युटिलिटी मोजता येत नाही, कारण ती आहे ना ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट, ती मानलेली गोष्ट आहे, क्षमता आहे, ती पॉवर आहे. आता तुम्ही मला सांगा की कोणती पॉवर मोजता येते? कोणतीच पॉवर मोजता येत नाही. तुम्ही म्हणाल, सर आहेत ना, परिमाणं आहेत ना. हो, मान्य आहे मला, बरोबर आहे. पण बाळा कसं ना, ती मानलेली परिमाणं आहेत. आता उदाहरण आपण म्हणायला गेलो, बरोबर. हवा दिसते का? ती असते का? हो, बरोबर आहे. म्हणजे हवा मोजण्यासाठी आपण काय करतो? ती फुग्यामध्ये भरतो,
बरोबर. मग तो फुगा आपण वजन काट्यावर ठेवतो वगैरे, आपण असे प्रयोग केलेले आहेत. बरोबर. पण मी आता हातामध्ये हवा अशी धरली, आता ह्याचं वजन किती पण सांगू शकतो का? आता नाही सांगू शकत. त्यासाठी ती हवा फुग्यामध्ये भरावी लागेल. थोडक्यात काय, आपण सायन्स नाही शिकत आहोत. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, युटिलिटी जी आहे ना, ती माणसाच्या मनाशी असणारी कन्सेप्ट आहे. युटिलिटीचा संबंध हा माणसाच्या मनाशी असतो. बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की युटिलिटी मोजता येत नाही. हो. आता जी गोष्ट मानायची आहे ती मोजता येते का हो? असं म्हणा, असं मानूया तुमच्या समोर एक माणूस उभा आहे, त्याला शर्ट शिवायचं, घ्या बरं माप. आता तो गोष्ट माणूस उभा आहे असं मानलं ना, मग त्याचं माप कसं घेणार? तो उंच आहे की बुटका आहे, जाड आहे की बारीक आहे? थोडक्यात काय, जी गोष्ट मानायची असते, बरोबर आहे. थोडक्यात काय, युटिलिटी कशी ना, ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट आहे. तिला स्थायी स्वरूप नाही. ज्या गोष्टी स्थायी असतात, स्थायी म्हणजे काय, रस्ता स्थायी आहे, मग आपण तो कशामध्ये मोजतो? किलोमीटरमध्ये. पाणी स्थायी स्वरूप आहे, ते आपण कशामध्ये मोजतो? तुम्ही म्हणाल नाही नाही, बरोबर, स्थायी स्वरूप नाही आहे, मला कळतं. बरे, द्रव स्वरूप आहे, पण ते दिसतं ना, तसं स्थायी स्वरूप आहे. पाणी दिसतं ना, हो, म्हणून ते आपण मोजू शकतो लिटरमध्ये. बरोबर आहे. किलोमीटर, लिटर, मीटर हे झाली मोजण्याची परिमाणं, पण ती कोणासाठी? जे दिसतात त्यांच्यासाठी. युटिलिटी दिसत नाही, तिचा संबंध माणसाच्या मेंदूशी असतो. ती माणसाच्या मेंदूमध्ये अस्थिर असते, त्यामुळे ती मोजता येत नाही. समजलं का? आता अजून फक्त 2-3 मुद्दे राहिले. युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. अ कमॉडिटी कॅन सॅटिस्फाय द वॉन्ट of more than one person. It can also be put to several uses. For example, electricity can be used to serve many purpose and for many people at the same point of time. युटिलिटी इज अ मल्टीपर्पज. युटिलिटीचा ना अनेक कारणांसाठी उपयोग होतो. म्हणजे एका वस्तूमधनं युटिलिटी मिळते ना, असं काही नाही की ती त्यातनं त्यासाठीच मिळते, त्यातून त्यासाठीच मिळते. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी, त्याने पंखा पण चालतो, ट्यूबलाईट पण चालते, टी व्ही पण चालतो, लाईटिंग पण लावली असते घराबाहेर, ती पण दिसते, मोबाईल पण चार्ज करता येतो. बघा, मग एका वेळेस इलेक्ट्रिसिटी आपल्याला 4-4, 5-5, 6-6 युटिलिटी देते. किंवा दूध, बरे, दूध घरी आणा, नुसतं दूध पिऊ शकता, दूध चहामध्ये टाकून पिऊ शकता, दुधापासून दही बनवू शकता, बरे, दुधापासून मलाई काढू शकता, त्यापासून अनेक पदार्थ बनवू शकता. म्हणजे एका दुधाचे अनेक आपल्याला पर्पज, मल्टीपर्पज, त्याचे अनेक उपयोग करता येतात. बरोबर. आणि जसा उपयोग करतो ना, त्यातनं तशी युटिलिटी मिळते. आता पुढचा मुद्दा, युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. युटिलिटीचा संबंध ना इंटेन्सिटी, त्या वस्तूची आपल्याला किती तीव्रतेने गरज आहे, युटिलिटीची म्हणजे वस्तूची किती तीव्रतेने गरज आहे, याच्यावर युटिलिटीचा संबंध असतो. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट्स. युटिलिटीचा संबंध हा इंटेन्सिटी, तीव्रतेशी असतो. म्हणजे त्या वस्तूची किती तीव्रतेने आपल्याला गरज आहे. जसं की मी धावत धावत आलो आहे उन्हातनं, दम लागला आहे, पाणी पाहिजे, पाणी, बरोबर, पाणी, मला कसल्याही परिस्थितीत पाणी पाहिजे, त्याची तीव्रतेने गरज आहे. जर कोणी म्हणालं 50 रुपयाला 1 ग्लास पाणी, अरे बाबा 50 नाही 100 घे, पण आता पाणी दे. बरोबर. आता तेच मी मस्तपैकी ए सीमध्ये बसलो आहे, थंड वाटतं आहे, अगदी बरं वाटतं आहे, पाण्याची काही गरज नाही. कोणी म्हणालं पाणी पाहिजे का? बरं, मी म्हटलं नको, नाही घ्या ना. बरं, मी म्हटलं ठीक आहे दे. किती रुपये? 50 रुपये. म्हणजे नको रे, मला ठेवून दे, 50 रुपये नाही पाहिजे, फुकट दिलं तरी पण नको. थोडक्यात काय, पाणी तेच आहे, गरज पूर्ण करण्याची क्षमता पण तीच आहे, पण काय, इंटेन्सिटी, तीव्रता, त्याची किती तीव्रतेने गरज आहे त्याच्यावर त्याची युटिलिटी असते. पाण्यात युटिलिटी होती, पण जेवढी त्या वस्तूची गरज आपल्याला तीव्र, तेवढी युटिलिटी जास्त. बघा पुन्हा ऐका. बरोबर. युटिलिटी डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ वॉन्ट. मोर इंटेन्स द वॉन्ट, greater will be the utility. As and when the urgency of a want declines, utility diminishes. For example, hungry person finds more utility in the food than a person who is not hungry. भुकेलेला माणूस असतो ना, त्याला जेवण दिसलं ना की त्यातनं युटिलिटी मिळते. पोट भरलेलं आहे, त्यासमोर ताट वाढा तुम्ही, तर म्हणलं अन्न तेच आहे, भुकेलेल्या समोर ठेवलं तो पटापट खाईल, कारण त्यातनं युटिलिटी मिळते. पोट भरलेल्या समोर ठेवलं तर तो खाणार नाही, का? अन्न तेच आहे, एकाला युटिलिटी देत आहे, दुसऱ्याला नाही, का? तर त्याची तीव्रता ज्याला आहे त्याला त्यातनं युटिलिटी मिळते. आता तुम्ही सुटला. शेवटचा मुद्दा आहे, युटिलिटी इज द बेसिस ऑफ डिमांड. येस, अ पर्सन विल डिमांड अ कमॉडिटी ओनली इफ इट हॅज गिव्स युटिलिटी फ्रॉम हिम. फॉर एक्झाम्पल, अ सिक पर्सन हॅज युटिलिटी इन द मेडिसिन, हेन्स ही डिमांड्स मेडिसिन. आपण ना पुढचा चॅप्टर बघणार आहोत, डिमांड. त्याच्यामध्ये आपण याच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत.
पण लक्षात ठेवायचं, मी बाजारात गेलो, एखाद्या दुकानात गेलो आणि वस्तू मागितली, मी किती वस्तू मागतोय हे मला त्यातनं माझी किती गरज पूर्ण होणार आहे, त्या वस्तूमध्ये माझी गरज पूर्ण करण्याची किती क्षमता आहे याच्यावर मी त्या वस्तू मागत असतो. बरोबर आहे. आता जर का आपण दुकानात गेलो आणि त्याला आपल्या घरामध्ये रोज जर का अर्धा लिटर दूध लागतं, बरोबर, आपल्या लक्षात आहे की अर्धा लिटरमध्ये आपल्या घरामध्ये चहा पाणी होऊन जातं. बरोबर, आपण दुकानात जाऊन त्याला म्हणणार का 4 लिटर दूध द्या? आपण नाही म्हणणार, अर्धाच लिटर मागणार. का? आपण कितीची डिमांड केली? अर्धाची. का? तर आपल्याला माहिती आहे की त्या अर्धामध्येच आपली काय होते, आपल्याला युटिलिटी मिळते. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं, आपण जी डिमांड करतो त्या डिमांडचा बेस काय असतो? युटिलिटी असते. बाळांनो, खरं तर आजचा थोडासा पार्ट थोडासा मोठा झाला आहे, हरकत नाही, पण काही नाही कळलं तर मला आठवणीने विचारा. मला असं वाटते की तुम्हाला हे सगळं कळलं असावं. बरोबर आहे. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बाय.